कोकणातला जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ 99% पूर्णपणे आंबानी काजू उद्ध्वस्त झालेला आहे। याचं कारण असं आहे की वेगळे उष्णता वाढले, परागीकरणासाठी आज मधमाशा तिथं दिसत नाहीत, ओंबीळ दिसत नाहीत, अनेक गोष्टी येत आहेत कोकणामध्ये। विशेषतः लोट्यामधली जी रासायनिक कंपन्या आहेत त्याच्यामुळे देखील बागायतीवर खूप मोठा परिणाम होतो। अध्यक्ष महोदय, तर माझा स्पेसिफिक उत्तर प्रश्न आहे, दोनच आहेत अध्यक्ष महोदय, हे सगळे सिनियर आहेत। अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की ठीक आहे, विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळतील, सरसकट शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सगळेजण विमा उतरवत नाहीत। तर हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही तातडीने आंबा आणि काजू बागायतदारला देणार का, हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आता आखाती देशात युद्ध चालू आहे। आज आमचा आंबा साधारणपणे दुबई मार्गे इतर सर्व आखाती देशात जातोय, पण तो आज आपण पाठवू शकत नाही। मग ह्या निमित्ताने आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा या देशात जर आपला आंबा पाठवायचा असेल तर तिथं असलेल्या उन्हाळ्याच्या सुटी आणि सगळ्या गोष्टीमुळे तिकीट दर एवढे झालेत की तो शेतकरी तिथं आंबा पाठवणं त्याला शक्य होणार नाही। तर ह्या तिकीट दराबाबत तरी आपण काहीतरी स्पेसिफिक त्याच्या बाबतीतलं एक उत्तर देणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि काजूबद्दल सांगायचं झालं तर एका वाक्यात सांगतो की 16/2/2023ला शासनाच्या कृषी विभागाने काजूसाठी ज्या सर्वकष विकासासाठी GR काढलाय तो GR कधीतरी अंमलात आणणार आहात का?